पाहिलं आहे की आपल्या भारत देशामध्ये कशा प्रकारची विविध भाषा बोलल्या जातात, विविध जाती धर्माचे लोक आहेत की ते विविध त्यांची जी भाषा आहे, जी बोली आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. अर्थातच त्यांचे जे सण उत्सव आहेत ते देखील मुलांनो हे वेगळ्या प्रकारचे आहेत. हे देखील आपण या पाठाच्या द्वारे बघितलं की तुम्ही इथे पाहू शकता की किती विविध प्रकारची लोक आहेत की जे आपले सण उत्सव आपल्या जाती धर्मानुसार इथे भारत देशामध्ये किती आनंदाने आणि उत्साहामध्ये ते साजरे करत असतात. आणि यांच्यामध्ये विविधता जरी असली तरी त्यांच्यामध्ये एकता ही देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की प्रत्येकाची खानपान पद्धती आहे, सण उत्सव आहेत, भाषा आहे, त्यांच्या आहाराच्या पद्धती आहेत, या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला विविधता ही दिसून येत असते. तसेच आपण बघा मुलांनो, इथे आपल्याला दिसत आहे की तुम्हाला इथे काय दिसत आहे, हे कसलं चिन्ह आहे. भारतमध्ये जे चिन्ह तुम्हाला दिसत आहे याला काय बोललं जातं मुलांनो, मला सांगा बरं. आठवतंय तुम्ही हे चिन्ह कधी पाहिलं आहे की हो आत्ताच मी पाहिलं आहे की याला आपण काय बोललं जातं की अशोक चक्र आहे. काय आहे? अशोक चक्र. बरोबर की हे अशोक चक्र आहे. याच्यामध्ये किती चक्र असतं? हे 24. याच्यामध्ये काय असतं? 24 आरे असतात. काय सांगितले? भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. लोकशाही प्रजासत्ताक म्हणजे की डेमोक्रेटिक रिपब्लिक. लोकशाही राज्य का आहे बरं? की जसं स्वातंत्र्य काळामध्ये जसं लोकमान्य टिळकांनी सांगितलं की जे ब्रिटिशांची जेव्हा सरकार आपल्या भारत देशावर होती, जेव्हा त्यांचं राज्य आपल्या भारतावर होतं, तेव्हा त्या ब्रिटिशांना या भारतामधून जाण्यासाठी त्याला काय केलं की त्यांनी प्रतिकार केला. हर एक जे आपले संत पुरुष आहेत किंवा जे आपले राष्ट्रासाठी आपल्या भारत देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला, असे जे आपले जे हिरो आहेत, जे भारत देशासाठी लढणारे आहेत, सगळे क्रांतिकारक जे आहेत, त्यांनी काय सांगितलं की ते चले जावचं काय करत होते? आंदोलन करत होते. आणि त्याच वेळेस लोकमान्य टिळकांनी सांगितलं की आपल्या भारत देशामध्ये लोकशाहीचं काय आलं पाहिजे? राज्य आलं पाहिजे. पण सर्वप्रथम आपण बघू लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी असलेलं राज्य, म्हणजेच त्याला काय बोललं गेलं आहे? लोकशाही राज्य. म्हणजे हे लोकांचे राज्य आहे की लोकांच्या पद्धतीने चालणारं हे काय आहे? राज्य आहे. आणि हे राज्य आपल्याला भारत देशामध्येच आपल्याला म्हणजे बघायला मिळतं की लोक निवडून देतात की जे कायदे सुव्यवस्था की कोणता नेता आम्हाला पाहिजे आणि आपल्या फायद्याच्या नुसार जे काही गोष्टी घडतात की जे लोकांच्या हितासाठी जे कायदे असतात, लोकांच्या उपयोगाला पडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, हे लोक ठरवतात आणि लोक निवडून देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून भारत हे लोकशाही प्रजासत्ताक आहे. जसं मी सांगितलं की लोकांनी लोकांसाठी केलेले जे नियम असतात त्याला काय बोललं? लोकशाही काय आहे? हे राष्ट्र आहे. आता इथे काय सांगितले बघा, तुम्हाला हा एक भारताचा हा नकाशा दिला आहे. हा नकाशा तुम्हाला पद्धतशीर माहिती आहे की हा आपला भारत देश आहे. भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, जिल्हे आहेत, तालुके आहेत. या त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की तुम्हाला इथे काय नाही, दिल्ली ही भारताची राजधानी आहे. जर भारत हा देश आहे तर भारताची राजधानी कोणती आहे? की जिथून ज्या सगळ्या घडामोडी ज्या चाललेल्या असतात की ज्या भारत देशामध्ये की कुठे कोणती गोष्ट घडली पाहिजे, तर त्या सर्व गोष्टीचं बघा इथे तुम्हाला दिल्ली हा तुम्हाला दिसत आहे. याला दिल्ली या ठिकाणाहून भारत देशात हर एक जे आर्थिक आहेत, व्यावहारिक आहेत, ज्या सर्व गोष्टीची जी पूर्तता करणारी जी गोष्ट आहे, ते सर्व गोष्टीतून जे निर्णय आहेत, बैठक आहेत, ते या ठिकाणाहून काय केले जातात? ते सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जातो. चर्चानुसार, बैठकनुसार त्या गोष्टीची चर्चा करून त्या गोष्टींना, त्या प्रश्नांना उत्तर दिली जातात आणि त्याप्रमाणे कार्याला ही सुरुवात होत असते. म्हणून जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला की जर भारताची राजधानी कोणती आहे, तर दिल्ली आहे. हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे मुलांना. त्याच्यात अनेक तुम्हाला जे राष्ट्र दिसत आहेत, जे राज्य दिसत आहेत, ते देखील आहे. बघा इथे काय सांगितलं की क्षेत्रफळ, आता तुम्हाला इथे बरेच राज्य दिसत आहे. राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, बिहार आहे, तेलंगणा, महाराष्ट्र. पण हा प्रत्येकाचं एक क्षेत्रफळ असतं की बघा मुलांना तुम्ही सांगितलं की भारत जरी देश असला तरी त्या भारत देशामध्ये जे राज्य आहेत, जे जिल्हे आहेत, याच्यामध्ये देखील प्रत्येकाची एक काय आहे? क्षेत्रफळ जे एक निश्चित केलं गेलेलं आहे. जसं आता तुम्हाला दिसत आहे की राजस्थान आहे. हे राजस्थान कसं आहे? ते काय सांगितले की क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे काय? की त्याचा विस्तार मोठा आहे, त्याची जी जमीन आहे की त्याचा व्याप मोठा आहे, ज्याचं क्षेत्रफळ मोठं आहे, त्याचा विस्तार या सर्व राज्यांमध्ये हा काय आहे? मोठा आहे. आणि म्हणून आपल्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं काय आहे? हे राज्य आहे. आणि सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या म्हणजे त्याचा विस्तार मोठा आहे की तो हजारो किलोमीटर काय झालाय दूरवर पसरलं गेलेलं आहे. सगळ्यात मोठं क्षेत्रफळ कोणतं आहे? राजस्थान या राज्याचं आपल्याला इथे बघायला
मिळत आहे. परीक्षेला हा तुम्हाला देखील गाळायला जागा प्रश्न मुलांना विचारू शकतात, की त्या पाठोपाठ आम्हाला की अजून कोणते राज्य आहेत ते देखील तुम्हाला सांगितले, की त्यानंतर जो मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेश कुठे दिसत आहे, की हे बघा, हे मध्य प्रदेशाचं बघा हे क्षेत्रफळ आहे, की जर राजस्थान हे 1 नंबरचं आहे, तर मध्य प्रदेश हे 2 नंबरचं आहे, की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून हे दुसऱ्या क्रमांकाचं काय आहे, राज्य आहे. आणि राजस्थान झालं, मध्य प्रदेश झालं. आता आपण काय पाहणार आहोत बघा, की इथे सांगितलंय, की तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र हे राज्य आहे. तिसरा क्रमांक कोणता दिसत आहे तुम्हाला, की बघा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र याचं क्षेत्रफळ बघा, की जो पहिला झाला हा राजस्थान, हा दुसरा झाला मध्य प्रदेश, मग हे झालं फर्स्ट, हे दुसरं आणि हे तिसरं, की तिसऱ्या नंबरचं काय आहे क्रमांकावर महाराष्ट्र हे राज्य आहे. की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून म्हणजे किती किलोमीटर अंतरावर त्याचा विस्तार हा भागलेला आहे, व्यापलेला आहे आणि त्याप्रमाणे काय केलेलं आहे, त्याची मोजणी करून त्याला नंबर देण्यात आलेला आहे. राजस्थानमध्ये अजून एक काय आहे, की एक सहारा जे वाळवंट आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय मुलांना दिसतं, की ते आपल्याला तिथे बघायला मिळतं, की सहारा हे वाळवंट सगळ्यात मोठं वाळवंट आहे आणि त्याच्याच बरोबर तेथील जो विस्तार आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे पाण्याची देखील मुबलकताही फार कमी प्रमाणामध्ये आहे, कारण तिथे काय आहे, वाळू आहे. तिथे विहीर हे देखील फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे तिथे लोक काय करतात, जपून पाणी वापरतात. आपण मध्य प्रदेशमध्ये पाहिलं तर त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये देखील की जिथे पाण्याची कमतरता नाही आहे, मुबलक प्रमाणामध्ये देखील पाणी इथे मिळलं जातं. आणि जे हवामान आहे त्या हवामानामध्ये देखील ते जे लागणाऱ्या शेतीला जे पूरक हवामान आहे तिथे केलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी देखील ज्वारीचं देखील उत्पन्न हे काय केलं जातं, काढलं जातं. या दोन्ही भागामध्ये ज्वारी ही काय केली जाते. जसं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला लागणारं देखील जे काही हवामान आहे ते देखील शेतीला काय आहे, पूरक आहे. आणि त्याप्रमाणेच तिथे जसं मध्य प्रदेशमध्ये ज्वारीची काढली जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील ज्वारीचं हे उत्पादन व्यवस्थितरित्या काढलं जातं, कारण त्याला लागणारं सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि जमीन हे सगळं जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या मुबलक प्रमाणामध्ये इथे मिळतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की राजस्थान हे एक नंबरचं काय आहे, की सर्वात मोठं क्षेत्रफळ असणारं राज्य आहे. त्या पाठोपाठ पाहिलं आपण मध्य प्रदेश हे देखील काय आहे, त्याच्यानंतरचं मध्य प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे. आणि तिसरं आहे ते त्याच्या खालोखाल आहे, की तिसरा नंबर हा महाराष्ट्राला दिले गेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अनेक प्रकारच्या काय आहेत, लेण्या आहेत, पर्वत आहेत, अनेक प्रकारचे किल्ले आहेत, जे प्रेक्षणीय स्थळ तुम्ही देखील इथे तुम्ही पाहू शकतात, की बऱ्याच प्रमाणामध्ये इथे किल्ले देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतात मुलांना. की अशा प्रकारे की एका पाठोपाठ जे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे, की त्याचे तुम्हाला नंबर दिले, की कोणत्या प्रकारच्या क्षेत्रफळामध्ये हे काय आहे, वाचलेलं आहे. आता बघा इथे तुम्हाला सांगितलंय की त्याच्यानंतर सगळ्यात आता आपण पाहिलं की सगळ्यात म्हणजे मोठे जे क्षेत्रफळाचे विस्तार किती आहे त्याला आपण नंबर दिलाय. पण आता त्यांनी सांगितलंय की या पूर्ण भारत देशामध्ये, या भारतामध्ये सगळं जर छोटं राज्य जर बघायचं ठरलं तर ते कोणते असू शकतं मुलांना, की अर्थातच की गोवा. आता बघा हा गोवा तुम्हाला इथे दिसत आहे, की बघा हा इथे एकदम छोटासा दिलेला आहे हा गोवा. की गोवा आहे काय, गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य, म्हणजे त्याचा विस्तार जो आहे तो कसा आहे मुलांना, फार कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे त्याचं जसं आपण राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, की त्याचा विस्तार हा अनेक भागामध्ये व्यापला गेलेला आहे. तिथे बऱ्याच प्रकारची उत्पादनं देखील घेतली जातात, बऱ्याच प्रकारचं जे हवामान आहे तिथे घेतलं जातं आणि हर एक गोष्टीचं उत्पादन तिथे करून ते देखील दुसऱ्या देशामध्ये त्याची आयात निर्यातही होत असते. तसंच गोवामध्ये देखील पाहिलं तर गोवा हे कमी क्षेत्रफळामधलं सर्वात कमी असलेलं राज्य आहे. पण तिथे देखील मुलांना कोणत्या प्रकारची शेती केली जाते, गोव्यामध्ये देखील भाताची शेती केली जाते. गोव्यामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याला आंबे, काजू, खजुरीची, नारळ या सर्व प्रकारचे जो सुकामेवा आहे, मिठाईचे जे काही पदार्थ आहेत ते देखील तिथे बनवले जातात. आणि तिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो व्यवसाय आहे, जो भाताची तर व्यवसाय आहेच आहे, पण तिथे मत्स्य व्यवसाय म्हणजे माशांचा व्यवसाय हा देखील तिथे जास्त प्रमाणामध्ये केला जातो. म्हणजे तिथे त्या आहारामध्ये त्या गोष्टी, ज्या भागामध्ये ज्या गोष्टीची जास्त मुबलक प्रमाणामध्ये मिळले जातात, की जे हवामान त्याला असतं त्या गोष्टीचं उत्पादन तिथे काढून त्याच गोष्टीवर काय केले जातात, ते आपल्या आहारात देखील घेतले जातात आणि त्यांचा व्यवसाय देखील त्या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा काय केला जातो,
केला जातो. मग तसं म्हणून आपण पाहिलं की गोवा हे देखील काय आहे, तसं 3 हे राज्य आहेत, मोठ्या क्षेत्रफळाचे आहेत. अ, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे आणि महाराष्ट्र आहे. हे 3 मोठे राज्य आहेत. परंतु जर आपल्याला जर छोटं राज्य बघायचं असेल, पूर्ण भारतातलं छोटं राज्य पाहायचं असेल मुलांनो, तर आपण काय पाहणार की गोवा हे काय सर्वात छोटं राज्य आहे आणि या राज्यामध्ये देखील बऱ्याच प्रमाणामध्ये उत्पादनही निघत असतात. आता मुलांनो बघा इथे तुम्हाला परत काय दिलेलं आहे, की एक भारताचा नकाशा दिला आहे, की कोणते म्हणजे आपण जे अन्न पदार्थ म्हणा किंवा ज्या वस्तू आपण दुकानातून घेतो, बाजारातून घेतो, तर त्याची उत्पादने कुठून येतात? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो ना, की आपण तर दुकानात जातो आणि बाजारातून त्या वस्तू घेतो किंवा आपण मार्केटमध्ये जातो, मोठ्या मार्केटमध्ये जातो आणि ते फळवाल्याकडून घेतो. परंतु मग त्यांच्याकडून हे कुठून आलेलं असं? तर भारत देशामध्ये अनेक ठिकाणी त्याची शेती केली जाते, त्याचं उत्पादन काढलं जातं. मग तेव्हा ते त्याची शेती करून ते काय करतात, ते बाजारभावानुसार त्या मोठ्या कंपनीला तो माल विकला जातो आणि मग ती कंपनी तो माल विकत घेते आणि ते माल त्यांच्या फॅक्टरीत जाऊन त्याची पूर्ण स्वच्छता करून परत तो माल पूर्ण एका पॅकेटमध्ये बंदिस्त करून जे 6-6चा असेल, 1-1 डझनाचा असेल किंवा 12-12 डझनाचा 12-12चा जो सेट असेल, त्या भागामध्ये त्याची व्यवस्थित पॅकिंग करून तो माल निर्यात केला जातो आणि तसेच तो माल जे आपले दुकानदार आहे, जे ग्राहक आहे, जे व्यावसायिक आहेत, अशा लोकांना देखील त्याचा माल पुरवला जातो. ही सर्व त्याची काय आहे प्रोसेस आहे मुलांनो. परंतु आपण आता हे इथे जाणून घेणार आहोत, आपलं जे उत्पादन आहे, जे जसं आपण बोलतो आहे, की बघा, की इथे ही कॉफी आहे, हा आंबा आहे, केशर आहे, लवंग आहे, कांदा, सफरचंद, चहा, संत्री, की या सर्वच उत्पादन या पूर्ण भारतामध्ये कुठे-कुठे होतं याची तुम्हाला इथे काय दिली आहे, नोंदी दिली आहे, की बघा तुम्हाला हे काय हे दिले आहे, याला काय बोलणार सूची आहे. या सूचीनुसार मी तुम्हाला तिथे दाखवलंय, की जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही कसं शोधणार, की आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या आहे, राज्य ती सीमा कोणत्या, देशाची राजधानी कोणती आहे आणि राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत, हे देखील तुम्हाला या सूचीच्या मार्फत तुम्हाला रंगचा वापर करून घेतला. जसं आपण नकाशामध्ये पाहिलं होतं, की नकाशा आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचा आहे आणि नकाशामध्ये जर समुच्च रेषा आहे, रंगपद्धती आहे, उठावदर्शक पद्धती आहे, त्याचा देखील वापर याच्यामध्ये आपण नकाशासाठी आपल्याला फार उपयुक्त होतो. म्हणूनच आपण मागच्या त्या पाठामधून आपण पुढचा पाठ आपण हा एक समानतेचाच आहे, की त्याच्याच आधारावर आपल्याला अजून कळत आहे, की ओळख भारताची, की त्यामुळे नकाशाद्वारे आपण अजून भारताला ओळखू शकतो. की आता इथे तुम्हाला सांगितलं, की कॉफी बघा, म्हणजे तुम्हाला इथे दिसत आहे, हे सफरचंद आहे, हे एक सफरचंद, हे एक सफरचंद. इथे कुठे आहे, तर मग हे उत्तर भारतामध्ये आहे बघा, जम्मू काश्मीर आहे, उत्तराखंड आहे, की इथे तुम्हाला काय मिळते, सफरचंदाची शेती तुम्हाला मिळत असते. तर तुम्ही बोलणार, की संत्री कुठे आहे, तर संत्रीचं उत्पादन बघा तुम्हाला इथे मिळत आहे. मग संत्री ही मुख्यतः महाराष्ट्रामध्ये येते आणि मग संत्री देखील ही कुठून येते, वसई. संत्री ही नागपूरची असते, की नागपूर या भागातून येत असते. तर तुम्ही बोलाल केळं आहे, तर केळं हे वसई या ठिकाणातून त्याचं जास्त उत्पादन केलं जातं. म्हणजे अशा ठिकाणी जे फळं आहेत हे देखील हे महाराष्ट्रातून देखील याचा उगम होत असतो, उत्पादने निघत असतात आणि ती जगभर काय केलं जातं, त्याचा ती आयात निर्यात केली जाते, की जे फळ त्यांच्याकडे आहे ते फळ त्यांना निर्यात करू, त्या दुसऱ्या फळाची काय केली जाते, आयात केली जाते. अशा प्रकारे आपण नीट समजू शकतो, की भारतातील विविध प्रदेशांना पिकाच्या उत्पादनात आपल्याला फरक आढळतो, की भारतामध्ये विविध जे प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये विविध प्रकारची काय येतात मुलांना, फळं येत असतात आणि ती फळे काय करतात, त्याला लागणारे योग्य हवामान आहे, पाणी आहे, ऋतू आहे आणि त्यानुसार ती फळाचं वाढ होऊन आपल्याला हर एक प्रदेशामध्ये त्याची विविधता आपल्याला काय करते, दिसून येते. प्रत्येक भागामध्ये सारखंच फळ येतं का, की हा पूर्ण भारत देश आहे, प्रत्येक भारतामध्ये फक्त सफरचंदच येतं का हर एक ठिकाणी, हर एक राज्यामध्ये, तर असं होत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बोललं, की आम्हाला संत्रीच येते का, तर नाही. तर प्रत्येक भागामध्ये जे लागणारे जे पोषक वातावरण आहे, प्रत्येक जे हवामान आहे, त्या पिकांना लागणारं त्या भागामध्ये त्याच प्रकारची शेती केली जाते. बरोबर आहे. जर एखाद्या ठिकाणी ऊस लावला असेल, तर ऊसासाठी लागणारं जे हवामान आहे, ऊसासाठी लागणारं जे पाणी आहे, पीक आहे, ते त्याचप्रमाणे जर मुबलक असेल तर त्याप्रमाणे केलं जातं. भाताचं देखील आहे, भाताला जास्त प्रमाणामध्ये पाण्याची गरज असते आणि म्हणूनच समुद्र किनारपट्टी किंवा गोवा या ठिकाणी किंवा दक्षिण उत्तर भारतामध्ये देखील काय केले जातं, भाताची शेती ही जास्त प्रमाणात केली जाते, कारण तिथे पाणी हे मुबलक प्रमाणात असतं. म्हणून मुलांना
आपण बोलतो ना, की कधी-कधी समुद्राच्या ठिकाणी आपल्याला मच्छी जास्त आढळते. का तर आपल्याला तिथे समुद्राच्या जवळ ती काय असेल, हर एक गोष्ट तिथे उपलब्ध असते आणि आपल्याला ताज्या हर एक गोष्टी तिथे उत्पादनं मिळू शकतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं, की पूर्ण भारतामध्ये जी विविधता असते, त्या विविधतेनुसार आपल्याला अनेक राज्यामधून विविध प्रकारची फळे ही आपल्याला बघायला मिळतात. त्याची उत्पादनंही काढली जातात. आता तुम्हाला इथे बघा मुलांनो, हर एक प्रकारची फळं दिसलेली आहेत, की जे सर्व फळे तुम्हाला माहिती आहेत. बरोबर आहे? त्यात हे फळं काय आहे? मोसंबी आहे, संत्री आहेत, हे सर्व सफरचंद आहेत. हे देखील काय आहेत? सफरचंद आहेत. ही संत्री आहे, मोसंबी आहे, पेरू आहे, द्राक्ष आहे. अजून तुम्हाला इथे सर्व गोष्टी काय मिळतात? हे सगळ्या गोष्टीची इथे तुम्हाला फळांची तुम्हाला माहिती आहे. म्हणजे काय सांगितलं, की बाजारात किंवा दुकानात आपल्याला मिळणाऱ्या चहा, कॉफी, संत्री, आंबे इत्यादी वस्तू नेमक्या कुठे उत्पादित होत असतात. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, की आपल्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, की ज्या आपण रोजच्या आहारामध्ये त्याचं सेवन करत असतो, की ज्या आपण खात असतो किंवा आपल्याला जर भूक लागली आणि आपण जर गेलो आणि जर फळं घेतली तर ती खातो. ती आपल्याला सहज उपलब्ध मिळतात. परंतु इथे काय आहे, की याचं उत्पादन नेमकं कुठे होत असतं? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की हर एक राज्यामध्ये ते ज्या गोष्टीची हवामानाची गरज असते, पाण्याची गरज असते आणि जे तापमान, जे पोषक वातावरण असतं, ज्या फळांना लागणार असतं, त्या राज्यामध्ये ती शेती केली जाते, ती पिके काढली जातात, ती फळाची बाग काढली जाते आणि मग ती काढून मग ती बाजारामध्ये त्याचे काय केलं जाते, विक्री केली जाते. ते मोठ्या-मोठ्या कंपन्यांना ते विकले जाते. बाजारामध्ये ती विकली जाते आणि अशा प्रकारे ते बाजारात किंवा दुकानामध्ये आपल्याला सहज उपलब्ध मिळतं. मग ते चहा असो, कॉफी असो, संत्री, आंबे जे काही आपल्याला जीवनावश्यक वस्तू आहे, जे आपल्याला आहारातल्या वस्तू आहेत, जे फळं आहेत, ते देखील आपण त्याचं अतिशय आपल्याला सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, ते मागू शकतो, घेऊ शकतो. बघा, इथे काय सांगितलंय, की तुम्हाला काय आहे, की जे चहा आहे, कॉफी आहे, संत्री आणि आंबा हे 4 चित्र तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत, की हे काय आहे? चहा आहे, चाय पावडर आहे, ही कॉफी आहे आणि हे काय आहे? संत्री आणि हा आंबा आहे. ह्या सर्व गोष्टी आपण बाजारात सहज बघू शकतो. त्यासाठी आपल्याला शेतात जायची गरज आहे का? आपण मोठ्या कंपनीत जायची गरज आहे, फॅक्टरीमध्ये जायची गरज आहे? नाही मुलांनो. आपल्याला ह्या गोष्टी सहज आपण जर घराच्या बाहेर पडलो तर तिथे वेगवेगळ्या ठिकाणी दुकाने लागलेली असतात, स्टॉल लागलेले असतात. आपण गेलो आणि तिथून ते खरेदी केले आणि घरी येऊन आपण ते आपल्याला सहज ते खाऊ शकतो आणि ते आपल्याला सहज प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्याला कुठेही लांब जाण्याची गरज नाहीये. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरानजीक मिळतात. मग त्यासाठी शेतकरी आधी कुठेतरी त्या शेतामध्ये राबत असतो, त्यासाठी तो कष्ट घेत असतो आणि तेव्हा कुठे त्याची एवढी मेहनत करून तो जेव्हा ते शेत बाजारामध्ये मग तेव्हा त्याची काय केलं जातं, त्याचा विक्री भाव करून ते बाजारामध्ये ते पाठवलं जातं. आता बघा इथे काय सांगितलं आहे, त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचतात? तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की बघा हा भारत देश आहे. या भारत देशामध्ये तुम्ही अनेक गोष्टीतर्फे या गोष्टीचं तुम्ही उत्पादन जर झालं असेल तुमची शेती झाली आहे, फळाची बाग जर पूर्ण झाली आहे, ती संत्री असो, आंबा असो, चिकू असो, पेरू असो, तर ते आपल्यापर्यंत कसे पोहोचतात? तर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध साधनांचा वापर केला जातो. रेल्वेच्या मार्फत तुम्ही करू शकता, तुम्ही हवाई जहाजाच्या मार्गे करू शकता, तुम्ही ट्रेनच्या मार्फत करू शकता, तुम्ही बसच्या मार्फत करू शकता, तुम्ही ट्रकच्या माध्यमाने करू शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे पोहोचवण्याचं काय करत असतात, ट्रान्सपोर्टचं काम आता खूप सोयी-सुविधा आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. त्या सुविधानुसार आपण काय करू शकतो, की आपला माल हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा सहज काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो. म्हणून आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वाहनांची ही गरज असते आणि ते डायरेक्ट जर माल शेतातून आपल्याला घ्यायचा असेल तर तो देखील आपण जर तिथे जाऊन तो वाहनात भरून तो आपण आपल्या राज्यापर्यंत आणू शकतो आणि अशा प्रकारे बघा इथे प्रमुख प्रकारचे तुम्हाला जे काही दिसले आहे किंवा की जे आंतरराष्ट्रीय आहे, जे कॉफी आहे, आंबा आहे, केशर आहे, हे कोणत्या भागामध्ये होते आणि त्या कोणत्या भागात तिथे जाऊन आपल्याला नकाशाद्वारे कळतं की याचं उत्पादन जास्त कुठे आहे ते इथे आहे. तर मी इथे जाऊन काय करणार, याचं जे काही झालेलं उत्पादन आहे मी ते घेऊ शकतो. तर अशा प्रकारे की आपल्याला त्या उत्पादनापर्यंत पोहोचून तेथील माल देखील आपल्याला घेता येतो. आता बघा इथे तुम्हाला काय सांगितलंय, की हा एक मोठा समुद्र आहे. त्या समुद्रावरती देखील तुम्हाला जे हिरवट कलरचं जे दिसतंय तुम्हाला चित्र, जसं मी तुम्हाला मागे पण नकाशामध्ये सांगितलं होतं, की नेमकं बेट म्हणजे काय आहे. बेट म्हणजे काय, की जो जमिनीचा जो एक भाग असतो, की जी सपाट जमीन असते, की जिथे पूर्ण जमीन आहे तिथे लोकं काय करत असतात, वस्ती करत असतात. परंतु जिथे समुद्र आहे, पूर्ण समुद्र आहे, पण समुद्राच्या मध्यभागी देखील
काय आहे मुलांनो, की एक जमीन असते त्याला काय बोलतात आपण बेट बोलतो आणि या बेटामध्ये देखील लोकं काय करत असतात, ते आपलं जीवन उदरनिर्वाह करत असतात. तिथेच ते आपलं काय करत असतात, की जिथे तिथेच त्या बेटावरती देखील थोडीशी शेतीचा प्रयोग करत असतात. तिथेच ते आपल्या जीवनावश्यक असलेल्या गोष्टी तिथे ते लावत असतात. मग ते आपला भाजीपाला असू दे, तिथे फळं असू दे, ते काय करत असतात, ते त्या गोष्टीचं उत्पादनं काढत असतात. म्हणून इथे देखील या पूर्ण भागाला देखील काय बोललं जातं, बेट बोलतो. भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक बेटांचा समावेश होतो. मुख्य भूमी म्हणजे काय, की जिथे आपण राहतो, की जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला अनेक वाहनांचा वापर करावा लागतो मुलांनो, की जिथे आपल्याला आपण म्हणतो ना, की आता मला जायचं आहे, तर मग आपण कसं जाणार? तर आपण बस, रिक्षा, ट्रेन, रेल्वे या सर्व वाहनांचा साधनांचा आपण काय करणार आहोत? वापर करणार आहोत. परंतु आपल्याला जर समुद्रात जायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला या वाहनांचा वापर करू शकतो का मुलांनो? तर अर्थातच आपण नाही करू शकत. मग आपल्याला त्यासाठी एका जहाजाचं एक मोठी शिप असते, बरोबर? एक बोट असते. त्या बोटीच्या तर्फे जहाजाच्या मार्फत आपण काय करू शकतो? या पाण्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. पण प्रवेश करत असताना तिथे देखील जर पाण्याच्या मध्यभागी देखील जर एक जमिनीचा जर तुकडा असतो, तर त्यालाच काय बोलणार मुलांनो? बेट बोलणार. हां, हे बेट तिथे देखील काय करत असतात, मनुष्य तिथे राहत असतात आणि आपलं आयुष्य तिथे आपल्या आयुष्याचा जीवनक्रम असतात ते तिथे घालवत असतात. म्हणून अशा प्रकारे बेटांचा समावेश देखील, की मुख्य भूमीशिवाय देखील बेटांचा देखील त्या भारतीय क्षेत्रामध्ये काय होतो, समावेश होत असतो. आणि आपण ते बघतो, की ह्या देखील समुद्राच्या भागाच्या लगत हे बेटं ही नेहमी आपल्याला आढळून येतात. म्हणून तर आपण बोलतो ना द्वीपलक्ष जसं आपण जे बघितलं, की भारतामध्ये, की भारताच्या निमुळत्याच्या भागामध्ये जे द्वीपलक्ष झालंय, की तिथे देखील काय झालेलं आहे, तिथे देखील बेटाचा समावेश होतो. मग ही बेटे कोणकोणती आहेत? लक्षद्वीप बेटं आहेत, अंदमान निकोबार बेटं आहेत, की जी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जे मोठ्या त्याच्या क्षेत्रफळामध्ये त्याचा काय झालेला आहे मुलांनो? विस्तार झालेला आहे. तो विस्तार आपल्याला तिथे देखील पाहायला मिळतो. की जसं बघा अरबी समुद्र, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या नकाशा या भागामध्ये, की आपण समुद्र हे नेहमी लक्षातच ठेवायचे. आपला प्रशांत महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे, हिंद महासागर आहे, आर्कटिक महासागर आहे, दक्षिण ध्रुव महासागर आहे. हे 5 समुद्र हे तुम्ही नेहमी लक्षातच ठेवायचे. प्रशांत म्हणजेच पॅसिफिक महासागर, किंवा अरबी महासमुद्र जसं जो भारताच्या ज्या दक्षिणोत्तर भागामध्ये पूर्णपणे भागामध्ये विस्तारलेला भाग आहे, त्याला अरबी समुद्र म्हणतात. त्याच्यामध्ये देखील आपल्याला बेटांचा समावेश झालेला दिसतो. की बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो? हा पूर्ण समुद्र आहे. हा समुद्र हा पूर्ण वेढलेला गेलाय. पण त्याच्या मोती देखील हे जे आहे याला काय बोलणार मुलांना? आपण बेट बोलणार. हे काय आहे? बेट आहे. म्हणजे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुम्हाला इथून तो दिसत आहे की हा खूप छोटा आहे, परंतु मुलांना तो छोटा नाहीये. त्याचं जे विस्ताराचं प्रमाण आहे, जे क्षेत्रफळ आहे, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे इथे देखील लोकं काय करत असतात? वस्ती करतात. तुम्हाला वाटत असेल की अरे इथे तर काय फक्त हिरवं दिसत आहे किंवा हा डोंगर आहे, तर असं नाही, की हे देखील बेट आहे आणि हे देखील याचा देखील क्षेत्रफळामध्ये भूमीमध्ये त्याचा काय केला जातो? ती मोजली जाते. हे कोणत्या प्रकारचं बेट आहे? अरबी समुद्रातील काय आहे? लक्षद्वीप बेट आहे. इथे देखील काय केले जातं? लोकं येऊन त्या गोष्टीचा तिथे पाहणी करतात आणि तिथे त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, की इथे कोणत्या प्रकारची फळं येऊ शकतात, इथे कोणत्या प्रकारची वस्ती आहे, हे देखील इथे आपण पाहिले जाते. तसेच बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेट आहे. जो बंगालचा जो भाग आहे, त्यात तिथे देखील काय केलं जातं? अंदमान आणि निकोबार हे दुसरं बेट आहे. जसं बघा तुम्हाला हे एक बेट दिसत आहे, की हे हे बेट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. भारताच्या मुख्य भूमीजवळ समुद्रातील ही बेटं आहेत. जे भारताच्या मुख्य भूमीजवळ म्हणजे जे भारत जो देश आहे त्याच्या मुख्य भूमीजवळ काय आहे? ही बेटे तुम्हाला समुद्रामध्ये आढळतात. अशा प्रकारे जसं आपलं मुख्य जी भूमी आहे त्याच्याबरोबर बेटांचा देखील त्याच्यामध्ये समावेश केला आहे. बेटाचा देखील अभ्यास इथे करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांनो मला वाटतं तुम्हाला आपल्या ओळख भारताची या पाठामध्ये आपण बऱ्याच नकाशाद्वारे आपण आपल्या भारताची ओळख पाहिलेली आहे, की कशाप्रकारे भारत देश हा विविधतेने नटले गेलेला आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा आपण फळांचे उत्पादन पाहिलेलं आहे, कोणकोणत्या गोष्टी कोणत्या राज्यातून प्रदेशातून येते हे पाहिलं. भारताचे वर्णन नकाशाच्या आधारे आपण समजून घेतलेलं आहे, की भारतातील भूरूपे आहेत, जलरूपे आहेत, जमिनी आहेत आणि जे समुद्राचे मार्ग आहेत ते समजून घेतले आहेत. भारतातील विविध ज्या भाषा आहेत, जे पेहराव आहेत, सण आहेत, उत्सव आहेत, जे जाती जमाती आहेत ते देखील आपण समजून घेतले आहे. त्याची माहिती आपण पिक्चरद्वारे
तुम्ही बघितले आहेत, की ते देखील तुम्हाला नीट समजलेलं आहे. भारतातील काही कृषी उत्पादने आहेत, ती देखील आपण समजून घेतलेली. कृषी उत्पादने म्हणजे ज्वारी, बाजरी, गहू हे कोणत्या भागामध्ये पिकलं जातं, कोणत्या राज्यामध्ये पिकलं जातं, त्याच्या कशाप्रकारे त्याचे आदान-प्रदान होतं, ते देखील आपण पाहिले. वाहतुकीचे मार्ग त्यांची ओळख करून घेतली. जे वाहतुकीचे मार्ग आहेत, की कोणत्या प्रकारची वाहतूक आहे, लोहमार्ग आहे, जलमार्ग आहे, की कशाप्रकारे आपण तिथे पोहोचले जातो, हे देखील मुलांना आपण या सर्व पाठामध्ये आपण या सर्व घटकांची माहिती अतिशय स्पष्टरित्या आणि पिक्चरांच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. तर चला तर आता आपण वळूया सराव या पाठाकडे, की सरावाद्वारे जे काही प्रश्न दिले आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत मुलांना ते आपण बघूया, की योग्य उत्तरावर आपल्याला क्लिक करायचं आहे. विविध नद्या, पर्वत व पठारे यांनी आपल्याला भारत देश डॅश डॅश आहे. कसा आहे? तुम्हाला 2 पर्याय दिले आहेत मुलांना, एक सुजलाम की एक समृद्ध. तर तुमचं याचं बरोबर उत्तर काय असणार आहे मुलं? आपल्या विविध नद्या, पर्वत व पठारे यांनी आपला भारत देश कसा आहे? समृद्ध आहे. समृद्ध आहे म्हणजे काय आहे? एकदम भरलेला आहे तो, त्याची प्रगती झालेली आहे. बरोबर, म्हणून आपलं उत्तर असणार आहे समृद्ध. आपला दुसरा प्रश्न असणार आहे, आपला देश विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदाने, बेट इत्यादींनी डॅश डॅश आहे. तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत, नटलेला आहे का वेढलेला आहे? की तो विविध परंपरेने, विविध म्हणजे नद्या, पर्वत, पठारे यांनी काय झालेला आहे? तो नटलेला आहे. आपला तिसरा प्रश्न आहे मुलांनो, भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना डॅश डॅश व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळता होत जाणाऱ्या भागास भारतीय द्विकल्प म्हणतात. बरोबर आहे, की जो भारतीय जो द्विकल्प झाला आहे तो कशामुळे झाला आहे? तुम्हाला विचारलंय, की जो भूखंडाच्या जे 3 दिशा आहेत त्यांनी व्यापलेला दक्षिणेकडील जो आपला भाग आहे तर तो कशाने वेढला आहे? पाण्याने वेढला आहे का बर्फाने वेढला आहे? तर आपलं उत्तर असणार आहे पाण्याने वेढला आहे. बरोबर, आपलं अचूक उत्तर असणार आहे. आपल्या देशाचा विस्तार डॅश डॅश आहे. कसा आहे? तो लहान आहे का मोठा आहे? आपला भारत देश हा किती मोठा आहे? मग त्याचा विस्तार हा छोट्या प्रमाणात असू शकतो का? तर अर्थातच नाही. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे, की आपला भारत देश हा याचा विस्तार कसा झाला आहे? मोठा आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे, समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक डॅश डॅश मीटरपेक्षा जास्त आहे. की जे समुद्र सपाटीपासून जी उंची आहे त्याच्यातील जर आपण उंची मोजली तर ते किती आहे? ती 8,000 आहे का 9,000 आहे? तर आपल्या मुलांना उत्तर असणार आहे 8,000. आपला 6वा प्रश्न असणार आहे, उत्तर भारतात डॅश डॅश हे प्रमुख पीक आहे. उत्तर भारतामध्ये जसं मी सांगितलं, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि हे पश्चिम आहे. बरोबर आहे. तर उत्तर भारतामध्ये डॅश डॅश हे प्रमुख पीक आहे. कोणतं पीक आहे? तुम्हाला 2 पर्याय, एक सातू आणि एक गहू. तर आपलं उत्तर बरोबर असणार आहे गहू. किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात डॅश डॅश हे प्रमुख पीक आहे. जो किनारपट्टीचा म्हणजे दक्षिण भागाचा जो हा असा भारत आहे, या भारताचा हा दक्षिणेचा भाग आहे, तिथे कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जात आहे? भाताचं घेतलं जात आहे का ज्वारीचं घेतलं? आपलं अचूक उत्तर असणार आहे मुलांना भात. भाताची शेती तिथे जास्त प्रमाणामध्ये केली जाते, कारण भाताला काय लागतं? सर्वात जास्त पाणी हे प्रामुख्याने जास्त प्रमाणाचा त्याचा वापर केला जातो आणि म्हणून भातासाठी काय केलं जातं? भात शेतीसाठी दक्षिण भारतामध्ये हे प्रमुख पीक काढले जाते. आता बघा, इथे तुम्हाला परत दुसरा प्रश्न काय विचारलाय, डॅश डॅश ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कोणत्या प्रमाणावर होते? ज्वारीचं उत्पादन कोणत्या भागामध्ये जास्त होते? दक्षिण भारतात होते का मध्य भारतामध्ये होते? दक्षिण भारत म्हणजे कोणता आला? साऊथ कडचा, हा जो दक्षिण आहे, आणि हा आहे मध्य भाग आहे, हा उत्तर आहे. मग हा जो भाग आहे हा मध्य भाग आहे. मग काय केलं तर की वरती आपण काय शिकलो होतो, की वरती आपण गव्हाचं उत्पादन, खाली ज्वारीचं आणि खाली भाताचं. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे मध्य भागात ज्वारीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर केले जाते. आपल्या बघा दुसरा प्रश्न असणार आहे, भारत हे लोकशाही प्रजासत्ताक डॅश डॅश आहे. भारत हे लोकशाही प्रजासत्ताक काय आहे? एक राज्य आहे का राष्ट्र आहे? बघा, भारत विचारलाय, कोणतं राज्य विचारले नाही. तर भारत हे लोकशाही, तुम्हाला 2 पर्याय, राज्य का राष्ट्र? तर साहजिकच आहे, भारत हे लोकशाही काय आहे? आपलं राष्ट्र आहे. आपला 10वा प्रश्न असणार आहे मुलांनो, की डॅश डॅश हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. तर जसं आपण बघा पाहिलं होतं, की सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते होते? की एक राजस्थान होतं, दुसरं मध्य प्रदेश होतं आणि तिसरं आपला महाराष्ट्र होता. तर हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये क्षेत्रफळात असलेले होते. त्याच्यात सर्वात पहिला क्रमांक हा राजस्थानचा होता. पण जर आपण विचार केला की सगळ्यात कमी असलेलं राज्याचं क्षेत्रफळ कोणतं असू शकतं, तर ते तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत, एक सिक्कीम आहे आणि दुसरं गोवा आहे. तर आपण पाहिलं होतं मुलांना पाठामध्ये, की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा. गोवा हा काय आहे? भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे.